गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आम्ही निघालो आता. कामं आवरली आहेत पूर्ण. आज खूपच धावपळ झाली. चौक दे, चौक देऊन दे. थंडीचं चालू झालं. सो थोडंफार काही सामान राहिलेलं आहे घ्यायचं आता लग्नाचं. सो तेच घ्यायला आम्ही चालू इतवारीला. आता आम्ही बसली आधीच तिकडे. तो सगळे आपापल्या कामाला गेलेत. प्रणय आपल्या कामाला गेला, अक्षय आपल्या कामाला गेला आणि आम्ही दोघी चालू इतवारीला. सो बघू आज अन्वीचं पण जेवढं पण काही ज्वेलरीचं आहे ते पण कवर करून घेते. सो अन्वीची व्यवस्था झाली आहे खाऊची. मेघा गेलेली आहे पार्किंगला गाडी लावायला, कारण नेहमी इथे लावतो आम्ही पण या ठिकाणी नाही आहे अवेलेबल. सगळे पॅक आहेत कारण लेट आलो थोडंसं. मॉर्निंगला जर आलं 11 वाजे वगैरे तर राहतात जागा, पण आता नाही आहे. मला थोडा जल्दी घालायचं असं वाटते. मग माहित नाही ते बघ ते पण आहे. ते दाखव, मोठीचे दाखव. हो काही इकडे लागले सेमचे. हा असं वगैरे कसं बनवतं मला आम्ही कुठे आलं ते बघणारच घेणारच याच्यामध्ये अजून आहे. तिथे लांबणी आली कसे ना हे मराठी मला हे आवडलं. हां हेच म्हणत होते मी. हावाला मी दाखवलं ना, हावाला मग कशामधून वगैरे थोडंसं एवढं नाही घालायचे. मधामधात नाही का थोडंसं अशामधून आहे. हे वरचंवालं हे नाही ना ते कलर. तुझी बाकी ज्वेलरी कशा जास्त पूर्ण गोल्डमध्ये आहे का ते आपण गोल्ड मोती पूर्ण गोल्डन मोती आहे. पिवळी पिवळी आहे अशी पिवळी आहे. ही आहे ना आपली चंद्रपूर चोकर असंच आहे. आता लावली होता की आता लावली ना ती. हात नाही लावायचं आणि कुठेच. हा आईने फुलांचा विचारले तो कन्फर्मने सांगू शकत म्हणजे मी सध्या मोगऱ्याची मी का म्हणते. नाही पकड नाही. एवढं सामान आहे ना माझ्याकडे, मी कसं पकडेल. नाही चिल मारो तुम्ही. तू बस ये माझ्याकडे. नाही बसता नाही बसताय मला भैया. याची साडी तयार केली किती सुंदर दिसेल, एकदम रॉयल है ना. एवढं शिवायचं, एवढं तो 3 पीसवाला जॅकेटवाला.
भैया मुझे आप इन सब में ही जो डायरेक्ट डाय की हुए ना वो बेज और मरून कलर। अन्वी सामान नको पाडू दे माझ्याकडे आहे म्हणते का बोलत जात नाही तर घ्यायचंच नाही घेणारच नाही आपण ते आपण घेणारच नाही। सो आम्ही इतवारीला आलो आणि सगळ्यात आधी ज्वेलरीचं काम केलं आणि त्यानंतर आता आलो आम्ही इथं महावीरला जे आहे इतवारीला इथं थानातले कापड मिळतात जशा पद्धतीचे वेळ त्या पद्धती सगळे डिझायनर कापड मिळतात खूप महाग असतात मग एखादा जर काही आपल्याला आउटफिट तयार करायचं आहे तर त्याच्यासाठी एकदम बेस्ट प्लेस आहे आणि आम्हाला ॲक्च्युली शेला तयार करून घ्यायचा होता म्हणजे शेला रेडीमेडच घ्यायचं होतं पण ते तिथं एवढी गर्दी होती की पॉसिबलच नाही झालं त्यानंतर सामान एवढं जास्त झालं आम्हाला कारण सगळे कपडे कलेक्ट करत घरी यायचं होतं त्यामुळे मी आणि अन्वी आटोनी निघालो आणि संध्याकाळ झाली ॲक्च्युली हे घरी येईपर्यंत त्यानंतर काही लॉगिंग काही व्हिडिओ नाही बनवता आला मला आणि एवढं थकलेलं होतं वरून अन्वी जेव्हा सोबत असते ना तर सगळं तिचं सामान सोबत घेऊन पाणी दूध हे सगळं आणि थोडंफार काही खायचं असतं कारण मग ती काही करू देत नाही म्हणजे शॉपिंगच करू देत आहे आजूबाजूला खूप मार्केट असल्यामुळे काही ना काहीतरी खायचं तिथंच दिसतं सो त्याच्यासाठी मग ती जास्त लागते सो एवढं सगळं कॅरी करत शॉपिंग करणे अन्वीला घेऊन थोडंसं टास्कच असते पण दोघी जण सोबत असल्यानंतर बरं होऊन जातं एकटीला पॉसिबल नव्हतं आणि मी तर कधीच तिला एकटी कधी इतवारीला वगैरे नेऊ शकते हे काय पिन्स घेतले होते मी छोटे छोटे इथे काय म्हणतात त्याला बीट्स सारखे आहेत अगदी छोटे आहेत कारण आता तिचे केस वाढवायचे ॲक्च्युली हेअर्स वाढवायचे आहेत मला ज्या पद्धतीची हेअरस्टाईल करायची आहे तिचं वेडिंगमध्ये त्या हिशोबाने पण एक प्रॉब्लेम असतं ना की एकदा जसं केस वाढवलं तर ती पोनी बांधायलाच तयार नसते त्यामुळे मग मी हे असं काही घेऊन आलं आणि मला ह्या खूप छान मिळाले खूप छान मिळाले ते अशा पद्धतीचे होते 20 रुपीजलाच मिळाले बघा असं स्टोन लावलेलं या ठिकाणी सो खूप छान मिळाले मला आणि नवीन कलेक्शन वाटलं सो हे घेऊन आली त्यानंतर हे असे 2 क्लचर आणलं कारण हेच क्लचर आजकाल माझ्या केसांना जास्त चांगले बसतात आणि तिचं जे आउटफिट आहे जो लग्नामध्ये घालून द्यायचा त्याच्यावरच्या बांगड्या होत्या ॲक्च्युली लहान मुलांच्या कलेक्शनमध्ये ना खूप म्हणजे बांगड्यांचं खूप कलेक्शन असतं खूप कमी दुकान आहे जिथे ना प्रॉपर लहान मुलांच्या बांगड्या मिळतात तरी पण मला गोल्डन हवे होते जसे आपले प्रॉपर मिळतात ना जसे अशामध्ये लहान मुलांचं हवं होतं मला पण नाही मिळालं मग ते कसं मोत्यांमध्ये मिळतात किंवा सिल्वर किंवा गोल्डन म्हणजे पूर्ण प्लेन मिळणार किंवा मग ते ग्लिटरमध्ये मिळणार अशा पद्धतीचं म्हणजे हा एक कलर आणला अशा पद्धतीचे कलर्ड बांगड्या आणले तिच्या बघू आता ती किती घालते किती नाही त्यावर डिपेंड आहे सगळं आणि आता मी याच्यासाठी घेत आहे ना हे की एकदा मुलं स्कूलला जायला लागली की काही ना काही फंक्शन सुरू असतात स्कूलमध्ये सो ह्या गोष्टी लागतात तिला आता तसंही माझ्या माइंडमध्ये होतंच म्हणजे आता वेडिंग आहे म्हणूनच नाही नॉर्मली पण मला हे सगळे घेऊन ठेवायचं होतं यासाठी कारण मग वेळेवर काय असतं ना स्कूलमधून मेसेज येतो हे सेलिब्रेशन आहे ते सेलिब्रेशन आहे मग अशा वेळेला त्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी फिरणे खूप इम्पॉसिबल होऊन जातं माझ्यासाठी वेळेवर आणि आपल्या मोठ्यांचे ज्वेलरी कुठेही मिळून जाईल पण लहान मुलांची ज्वेलरी ना किंवा जसं आता हे बँगल्स झाले ते प्रत्येक दुकानात नाहीच मिळत खूप प्रॉब्लेम तर मी इतवारीला पण 2-3 दुकान बघितलं त्यानंतर मला हे म्हणजे मिळालं कलर्डमध्ये आणि शॉप छान आहे खूप ते म्हणजे जर तुम्हाला इनकेस सोनचाफामध्ये नाही जायचं असेल सोनचाफाचं काय आहे ज्वेलरी खूप युनिक असते तिथे पण तेवढी महाग पण असते एकदम 1000 वगैरे आणि आता प्राईस खूप जास्त वाढले ज्यापासून हे गोल्ड वगैरे वाढलेलं आहे गोल्डचं प्राईस वाढलेलं त्यापासून ते पण वाढलेलं आहे भरपूर प्रमाणात म्हणजे नॉर्मल एखाद्या हेवी जर काही गळ्यातलं घेतो म्हटलं आपलं मंगळसूत्रासारखं लांबवाला तर तो 25च्या वरच त्याचे म्हणजे 22 ते 25 पासून त्याची स्टार्टिंग आहे आणि नॉर्मल तुम्ही जर असं घेतलं जसे हाय गोल्डचे घेतले जसं आपलं वैशाली आहे वैशाली की विशाल आहे बहुतेक ते इतवारीचा तर तिथे 1000च्या आतमध्ये मिळून जातं ते पण भरपूर टिकतं जसं माझ्याकडे आहे एक ऑलरेडी हाय गोल्डचं जसं हे माझ्याकडे चोकर आहे हे विशालमधून घेतलेलं चोकर आहे हे पण हाय गोल्डमध्ये यांना ना फक्त ठेवताना व्यवस्थित पॅकेट्समध्ये किंवा जे बॉक्स असतात आपले प्लास्टिकचे त्याच्यामध्ये ठेवायचे सेपरेट काहीच होत नाही व्यवस्थित राहतात मॅट फिनिशिंगमध्ये आहे हा तुम्ही बघितलं असेल 2दा घातलेला आहे मी तर बघते यावेळेला काय ज्वेलरी घ्यायची मग कारण माझी अजून ज्वेलरी घेऊन व्हायला ॲक्च्युली कारण ह्या बाकी सगळ्या याच्यातच आणि माझं असं असते ना मी खूप विचार करून एखादी गोष्ट घेते कारण एवढे आपण पैसे इन्व्हेस्ट करतो त्या गोष्टीसाठी इवन साडी पण
जेव्हा स्टार्टिंगला आम्ही शॉपिंग केली ना, माझ्या माइंडमध्ये काहीच नव्हतं की काय घ्यायचं आहे काय नाही. कारण माझं असं एक मत असते ना की साड्यांचं वेगवेगळं कलेक्शन मला जास्त आवडतं. एकसारख्या साड्यांचं कलेक्शन नाही आवडत. माझ्या वेडिंगच्या वेळेसला जे साड्याचं कलेक्शन ते खूप सारखंच वाटतं आणि मग नंतर मला ते घालायची पण इच्छा होत नाही. कारण मला खूप असे वजनाने हेवी साडी ना मला माझ्या काय म्हणू शकतो आपण आपल्या माझ्या पर्सनॅलिटीनुसार मला ते नाही आवडत. मला पूर्ण बॉडी फिटिंगचे साड्या म्हणजे जे व्यवस्थित अंगावर बसतात तशा साड्या जास्त आवडतात. म्हणजे दिसायला म्हणजे साडी एकदम सिंपल असते पण त्याचं जे लुक किंवा त्याचं आउटपुट येतं ना ते खूप सुंदर येतं. अशा पद्धतीच्या साड्या असतात जे स्पेशली डिझायनर साड्या असतात. किंवा मग आजकाल काठपदरमध्ये म्हटलं तर पैठणी मला जास्त आवडते. कारण पैठणी तुम्ही कशीही कुठेही घाला त्याचं जे लुक आहे ना ते खूप अप्रतिम असतं. खूप एकदम सिंपल तयारी जरी केली ना तरी खूप छान दिसतं. त्याच्यानंतर माझ्याकडे जी ब्लॅक साडी आहे जी आता मी वेडिंगला घातली होती ती पण मला खूप जास्त आवडतात. सो तो एक माझं एक वेगळं कलेक्शन आहे ब्लॅकचं. ब्लॅकमध्ये पण भरपूर प्रकार येतात. पूर्ण गोल्डनमध्ये पण काठ येतो. माझ्याकडे जे आहे ते कॉपरमध्ये आहे. सो मला ते कॉपरमध्ये हवी होती म्हणून मी कॉपरमध्येच चूज केली होती. जर नसती मिळाले कॉपरमध्ये तर मी घेतलंच नसतं. असं आहे माझ्या कपड्यांच्या बाबतीत. म्हणजे माझं असं आहे ना घ्यायचं तर युनिक घ्यायचं. एकतर मी खूप रेअर साडी यूज करते. मॅक्झिमम माझे जे ड्रेस यूज होते कुर्तीच यूज होतं. म्हणजे आपलं जे सेट असतं कुर्त्यांचं तेच यूज होतं. आणि म्हणून मी साड्यांचं जे पण कलेक्शन ठेवते ना ते एकदम असं ठेवते की प्रत्येक साडीचा जो पॅटर्न आहे तो वेगवेगळा असायला. ज्वेलरी घेऊन व्हायची ॲक्च्युली. बघे ना आता मी एकदम मी म्हटलं ना जसं साडीच्या बाबतीत पण मी खूप विचार करून कपडे घेते. कारण मला थोडंसं युनिक घ्यायचं असतं. आणि अशा पद्धतीचं हे झोकर घेतलं जो तिच्या आउटफिटला मॅच होतं. ॲक्च्युली हे मॅट फिनिशिंगमध्ये आहे. नंतर मला पण यूज होईल म्हणून मग मी घेतलं. सो तिला पण ॲक्च्युली वेटला ना हलका आहे. सो ती इरिटेट नाही होणार. आणि कानातले पण अगदी छोटे आहेत. म्हणजे तिला मी घालून देऊ शकते. एकदम हलके आहेत कानातले अशा पद्धतीचे. सो एकतर हे वेअर करेल नाही तर मग तिचे जे गोल्डचे आहेत घातलेले तेच वेअर करेल. चला मी इथंच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.